एमपीएससीच्या परीक्षेत डमी बसवल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एमपीएससी मार्फत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उत्पादन शुल्क परीक्षेत डमी रॅकेट प्रकरणी हा गुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दाखल करण्यात आलेला आहे। 2017 साली झालेल्या राज्य उत्पादन शुल्क परीक्षेत डमी बसवून नोकरी मिळवून देण्यात आली होती। परीक्षेत उत्तीर्ण झालेला आनंद कोल्हेवाड, डमी बसलेला आणि विक्रीकर अधिकारी असलेला संदीप विजयकांत भोसारी आणि नारसप्पा बिराजदार या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय नेमकी अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भामध्ये? आता योगेश जाधव हा तरुण जो पाठपुरावा करत होता त्याला यश येताना दिसतंय। झी24 तासने या सगळ्यामध्ये मोठी भूमिका निभावलेली, आपण सतत सातत्यानं या तरुणाच्या पाठीशी उभे आहोत। आता काय नेमकं एमपीएससीनं पाऊल उचललंय? अजित, यापूर्वी केवळ योगेश जाधव या सगळ्या प्रकरणात लढत होता आणि पोलीस स्टेशन असेल किंवा विविध राजकीय नेत्यांना भेटणं असो आणि या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी जे प्रयत्न असतील तो एकटा योगेश जाधव करत होता। परंतु आता एमपीएससीने सुद्धा या प्रकरणात पुढे येऊन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केलेली आहे। आज मरीन ड्राईव्ह, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल झाला तो तिसरा गुन्हा आहे। यापूर्वी सातारा येथे कर सहाय्यक परीक्षेत डमी बसल्या प्रकरणी एमपीएससीने गुन्हा दाखल केलेला आहे। तर 31 डिसेंबरला मुंबईमध्ये 31 डिसेंबर 2017ला जी विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा झाली होती त्या प्रकरणात भायखळा पोलीस ठाण्यात एमपीएससीने गुन्हा दाखल केला होता आणि आता तिसरा गुन्हा एमपीएससी कडनं दाखल झालेला आहे। अजित, योगेशच्या पाठपुराव्याला आणि G24 तासने सातत्याने ही बातमी लावून धरल्याने आता सरकारवर दबाव वाढतोय, एमपीएससीवर दबाव वाढतोय। त्यामुळे गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि विधानसभेत सुद्धा हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता। त्यामुळे सरकारवर असो किंवा एमपीएससीवर असो आणि मोठ्या प्रमाणावर दबाव वाढतो आणि माध्यम म्हणून G24 तासने सुद्धा वारंवार या प्रकरणात पाठपुरावा केल्यामुळे आता या पाठपुराव्याला आणि योगेश जाधवच्या कष्टाला यश मिळतं असं म्हणायला लागेल आणि हा गुन्हा आता तिसरा दाखल झालेला आहे। प्रामुख्याने योगेशची मागणी आहे की सगळे गुन्हे एकत्रित करून SIT जी नेमलेली आहे सरकारने या सगळ्या प्रकरणात डमी रॅकेट प्रकरणात चौकशी करण्यासाठी, त्या SIT कडे हे सगळे गुन्हे वर्ग करावेत, म्हणजे SIT राज्यभर तपास करू शकेल, कारण राज्यभर या रॅकेटचं जाळं पसरलेलं आहे। अजित, दीपक, हे सगळं धक्कादायक आहे। लाखो विद्यार्थी आपलं नशीब या ठिकाणी आजमावत असताना 30-40 लाख रुपये देऊन मोठ्या पदावरती जर थेट नेमणूक अशा पद्धतीनं होत होती, धाडसी तरुण योगेश जाधवनं हे सगळं उघडकीला आणलंय। G24 तासनं देखील त्याला मागच्या आठवड्यामध्ये अनन्य सन्मान पुरस्कार देऊन त्याचा गौरव केलाय। आम्ही सातत्यानं या सगळ्यात योगेश जाधवच्या सोबत आहोत आणि आता राज्य सरकारनं देखील या सगळ्यात आता पुढाकार घेतलेला दिसतोय। एमपीएससीनं अशा पद्धतीनं आता तातडीनं कडक कारवाई या सगळ्यात केली पाहिजे। G24 तास रहा एक पाऊल पुढे।